वेलकम बॅक टू माय चॅनल. दिप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे 8 तारीख आणि 7 तारखेला आमचा लग्नाचा वाढदिवस, 9वा लग्नाचा वाढदिवस होता. तर तेच आणि 7 तारखेला लग्न पण होतं भावाचं. तुम्ही बघितलं असेल ब्लॉग, लग्नाचा ब्लॉग. लग्नाला गेलेलो आम्ही आणि मग टाईमच भेटला नाही की कुठे जावं काय. तर लग्न पण इम्पॉर्टंट होतं, म्हटलं जाऊ दे ह्या वर्षी. पण तरी आम्ही संध्याकाळी येऊन मस्त सेलिब्रेशन केलं. केक आणला, माझी बहीण गुड्डी आणि लकी पण आलेले आहेत. तर मस्त छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि तेच आणि बघू येतच राहतात अशी टाईम. पण मग लग्न होतं, इम्पॉर्टंट होतं आणि चुलत भावाचं लग्न होतं, तर ते पण जाणं गरजेचंच होतं. तर लग्नाला पण खूप मजा आली आम्हाला. मस्त तिथला घोडा वगैरे नाचला, तुम्ही बघितला असेल. तर तेच आणि मी ते छोटंसं सेलिब्रेशन केलं आहे आमचं, तर ते तुम्हाला दाखवेलच मी थोड्या वेळाने. आणि आता गुड्डी आणि लकी गेलेले आहेत बाहेर कॉलेजला. लकीचं हे आणायचं आहे, काय म्हणतात शिफारसपत्र वगैरे ते असतं ना, आता पुढच्या काही असतात काही काही करणं, कागदपत्र काढणं ॲडमिशनसाठी. तर त्याच्यासाठी ते गेले. थोड्या वेळाने भेटवतेच त्यांना. तर ते पण आलेले आहे 2-3 दिवसासाठी. म्हटलं चला, त्यांना पण खूप कंटाळा येतो ना असं, तर थोडंसं चेंज पाहिजे. तर म्हटलं चला माझ्यासोबत. मग ते माझ्यासोबतच आले 7 तारखेला. लग्नाला गेलो आम्ही सोबतच, सगळे लग्नाला गेलो, तिथूनच त्यांना घेऊन आली मी. तर आता सकाळी त्यांना मस्त जेवण दिलं, मेथीची भाजी पोळी. लवकर स्वयंपाक करून घेतला, त्यांना मेथीची भाजी पोळी दिली आणि दोघं गेले आता कॉलेजला. आता थोड्या वेळाने येतीलच, तेव्हा भेटवेलच मी तुम्हाला. आणि कियाराला पण खूप सर्दी झालेली, तिला औषध दिलं, जेवण दिलं. तर तेच आता घरातलं आवरलेलं आहे. मला फक्त आता फरची क्लीन करायची, फरची क्लीन करून घेते आधी. नंतर बाहेरच्या पायऱ्या आहेत ना, त्या क्लीन करायच्या आहेत. तर मला टाईमच भेटला नाही ना कधी करायला, तर आता पायऱ्या पण क्लीन करून घेते. तर तेच आता आवरलं इतक्यात, तर बोलते नंतर तुमच्याशी. चला, मी घरातली फरची क्लीन करून घेतलेली आहे. तर बघू शकता, पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे. कपडे पण काढलेले आहेत. तिकडे गुड्डी बसलेली आहे. तर क्लीन करून घेतली, आता पायऱ्या क्लीन करते. तर केल्याच नव्हत्या 2-3 दिवसापासून, ते पायऱ्या वरतून जाऊन क्लीन करून घेते. बघू शकता. चला, तर अशा पायऱ्या आहे ग्रेनाईटच्या, एवढं काही खराब दिसत नाही, पण तरी क्लीन करून घ्यावं लागतात. धूळ असते कारण आता हवा येते खूप, तर खूप धूळ असते, बघू शकता. तर आता इथून पुसून घेते. मग ती टेरेसकडे जातो रस्ता. आणि आम्ही मस्त छान प्लांट पण ठेवले आहे, स्नेक प्लांट जिन्यामध्ये. तर इथे आई राहतात वरती. चला आता पटापट क्लीन करून घेते आणि मग बोलते आहे. बघू शकता. चला पटापट पुसून घेते आणि ते खाली एवढ्या पुसायच्या आणि तो ओटा पुसून घेते. आणि यांच्या गाड्या मी कुठे ठेवलेल्या आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते खाली. असं क्लीन असलं की छान वाटतं पायऱ्या पण. तर इथे येऊ शकता, पायऱ्या क्लीन झालेल्या आहे. आणि आम्ही गाडी विहांची इथे ठेवली आहे खाली. आणि आता याला पण पिशवी पुढून लावायची आहे. तर म्हटलं पायऱ्यांच्या खाली स्टोर रूम होतंच ना, तिथे ठेवून दिली. आणि दुसरी गाडी विहांची इथे ठेवलेली आहे, 2 व्हीलर. ती म्हटलं चालवेल की याला, म्हणून इथे आहे ना, मग चार्जिंग करून इथे गाडी वापरता येईल. चला आता हे फ्लोर क्लीन करून घेते पूर्ण आणि मग बोलते. बघू शकता इथे गाडी पण आहे. तर म्हटलं गाडी पुसावी, पण पुसलेली ती. तर ओटा पण क्लीन झालेला आहे. आता एक बादली भरते, म्हटलं चला झाडांना टाकून देऊ. इथे ॲपलला पाणी टाकलेलं आहे झाडांना, कारण खूपच ऊन आहे.
तर चला आता बनानाला टाकून देऊ. तर इथे टाकून देऊ पाणी. खूपच ऊन आहे. तर चला आता वरती जाऊ. तर इथे अंजीर पण इतके आलेले आहे ना, खूप आलेले आहे. इथे बघू शकता. बापरे, एक पिकलेला पण आहे. वा, एक गोष्ट दाखवते. मस्त एक अंजीर पिकलेला मिळालेला आहे. एक अंजीर पिकलेला आहे. तर तू तोडते. तर बघू शकता इथे इथे हाताला दिसत असेल. आपण तोडू. तर बघू शकता किती मोठा अंजीर आहे. एकदम ब्लॅक झालेला आहे, एकदम पिकलेला आहे. आता वरती जाऊन खाणार. चला. तर आता वरती आली आणि मस्त पायऱ्या क्लीन झालेल्या आहे बघू शकता. आणि वाळतील पण आता वरच्या पण झालेल्या आहे क्लीन. आणि मस्त अंजीर घेतला खाली गेल्यानंतर. तर आता मस्त दाखवते कसा आहे निघतो मधून. चला. इथे गुड्डी बसलेली आहे. इथे लकी बसलेला आहे. हे बघ लकी अंजीर किती मोठा बघ. गुड्डी हे बघ. आता आम्ही खाणार. खायचं तुला. इथे बसू फॅन खाली. इथं गरम झालं ना. तर इथे आपण अंजीर आता फोडून बघू. वाव, किती रेड रेड अंजीर आहे. छान आहे ना. चला. तर इथे दुपार झाली आणि लकी गुड्डीला मस्त स्माइली तळून देते. कारण आता ते दमून आले ना. आणि जेवण केलं होतं सकाळी लवकर. तर आता भूक लागली पण त्याचं स्माइली तळून देते तुम्हाला. तर इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तर आता तळून देते पटापट. आणि इथे कियारा मॅडमची चालली मस्ती. आणि इथे भूकला आणलेली बघू शकता. तुम्हाला झाड दाखवलेलं मी ब्लॉगमध्ये. तर भूकला आणलेली. चला आता तेल तर तापलेलं आहे. खूप तेल बघू शकता वरती जात असेल तुम्हाला. हे धूर धूर तर ते सगळं तेल असतं. त्याचं पटापट तळून हे खाऊन बघ ना. लकी टेस्ट करतोय. त्याला तर खूप आवडतं अशा वस्तू. मस्त आहे ना टेस्टी. ते गुड्डी बसली मोबाईलमध्ये खेळत. लकीला बिचारायला भूक लागली हो ना लकी. त्याला आता इथे तळते आणि त्यांना देते. आणि सॉस पण नाही त्याच्यासोबत खायला. सगळं संपलंय असं छान राहते ना असं. चला आता तळून घेते सगळे. तर इथे मस्त स्माइली तळलेली आहे. लकी आणि नाही ना सॉस नाही ना. आता अशाच खा. लकी आणि गुड्डीसाठी स्माइली. तर घ्या. आणि गरम गरमच छान लागतं ग. कसे लागतं बघ. छान आहे. तर इथे आता आमच्यासाठी चहा ठेवते. वैभव आलेले आहे हॉस्पिटलमधून. तर ते झोपलेले आहे. तर म्हटलं चला गुड्डीला आणि मला लकीला चहा ठेवते. दूध पण तापत ठेवले आहे. आणि मी डाळ पण आणलेली आहे. एकदम गावठी मसूर असते ना, गावरान मसूर ती आणलेली आहे. तर 100 रुपये किलोप्रमाणे. तर बघू शकता पप्पांनीच आणून दिली माझ्या. वणीवरून घेऊन ठेवली त्यांनी. तर ती पण डब्यात भरून ठेवायची थोड्या वेळाने. इथे थोडा नख लावला की आधी बोट घालून. तर तुम्हाला दाखवते नंतर जेव्हा भरेल तेव्हा. तीच आता इथं चहा ठेवते. आता वाजले आहेत 6. चहाचा टाईम झालेला आहे. स्वयंपाकाचं बघेल आज काय करायचं ते. चला चहा ठेवून देते पटापट. काय करते कियारा. कियारा ए कियारा.
आज इतकं गरम पण होतं आहे ना खूप. 6 वाजले तरी इतकं ऊन आहे ना, असं वाटतं की 4च वाजलेले आहेत. खूप ऊन आहे आणि गरम पण होतं आहे. एवढं जून महिना लागला पण पावसाचा काही पत्ता नाही. तुम्हाला आमच्या लग्नाचं वाढदिवसाचं क्लिप्स टाकली मी, केक आणलेला वगैरे आम्ही कापलेला थोड्या वेळाने. चला आता इथे चहा ठेवून घेते आणि मग नंतर बोलते. तर मस्त जेवण झालं आमचं. मस्त वरण भात भाजी पोळी केलेली आणि गुड्डी लकी असल्यामुळे मस्त जेवण गेलं छान. तर आता इथे किचन पूर्ण आवरून घेतलेलं आहे मी, पूर्ण क्लीन करून घेतलं. डिशवॉशरला भांडे लावलेले आहे. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. अंजीर मस्त इतकं गोड होतं, अंजीर तोडलं ते, झाडांना पाणी टाकून दिलं आणि थोडंसं बाहेरची साफसफाई म्हणजे पायऱ्या वगैरे साफ केल्या. तर तेच घरातलं तर रोजच आवडते, पण बाहेरचं कसं 4-5 दिवसांनी आवरणं होतं वगैरे. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची छोटीशी क्लिप टाकली. आय होप तुम्हाला आवडली असेल. तर तेच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.